अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक रद्द करण्याचे आदेश हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती जवळकर यांच्या खंडपीठाने आदेश दिलेत। निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती। फक्त 3 महिन्यांच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता असा सवाल याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगात केला होता। अकोल्यातील शिवम कुमार दुबे या नागरिकाने याचिका दाखल केली होती। 26 एप्रिलला अकोला पश्चिम पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होतं, तर 4 जूनला निकाल लागणार होता। काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांची उमेदवारी जाहीर झाली होती, तर भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल आणि दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा यांची नावे चर्चेत होती। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। उमेश अलवणे आपल्या सोबत आहे। उमेश, अकोला पश्चिम विधान पोटसभा जी आहे ती रद्द करण्याचे आदेश आता नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले, तर काय नेमकं म्हटलंय कोर्टानं? दीपक, लँडमार्क डिसिजन ज्याला म्हणू आपण तसं या निकालाचं आपल्याला, या आदेशाचं आपल्याला वर्णन करता येईल। कारण अकोला पश्चिम विधानसभेची जी पोटनिवडणूक होणार होती ती 26 एप्रिलला होणार होती आणि 4 जूनला त्याचा निकाल लागणार होता। आतापासून आपण पाहिलं तर 6 महिन्याचा कालावधी दिसत असला तरी प्रत्यक्षात जून ते सप्टेंबरचा एक जवळपास 3-2.5 महिन्याचा कालावधी जो आहे तो नवीन आमदाराला मिळणार होता। त्यामुळे एवढ्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का असं म्हणत शिवम कुमार दुबे नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकांना नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळावा आणि ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली होती। आणि हीच मागणी लक्षात घेत न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती जवळकर यांनी हा आदेश दिला आणि ही निवडणूक रद्द करण्याचे आदेश जे आहे ते निवडणूक आयोगाला दिलेले आहेत। दीपक, याचे दूरगामी परिणाम जे आहे अकोल्याच्या राजकारणामध्ये, लोकसभेसोबतच विधानसभेची पोटनिवडणूक होणार होती आणि सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच मोठ्या प्रमाणात होती। काँग्रेसनं आपला उमेदवारही जाहीर केला होता आणि राजकीय रणधुमाळी जी आहे पोटनिवडणुकीची ती सुरू झाली होती। मात्र आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आलेला आहे त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभेचं जे संपूर्ण राजकारण आहे ते आज त्याला पूर्णविराम मिळाला असं म्हणता येईल। आणि लँडमार्क डिसिजन जे आहे उच्च न्यायालयाने ते दिलेलं आहे आणि पुढे अनेक प्रकरणांमध्ये याचा आधार घेऊन पुढचे असे अनेक पोटनिवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। दीपक, उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर याबाबत काँग्रेसचे जे उमेदवार होते साजिद खान पठाण त्यांची यावर प्रतिक्रिया आली, ते काय म्हणतात पाहूया। नहीं, वो न्यायालय का क्या आदेश था क्या मैंने कुछ देखा नहीं। अब शाम को 5 बजे के बाद में ऑर्डर आएगा उसको पढ़ूंगा। लेकिन दुख इस बात का हुआ कि जो खुशी हमको आज मिलने वाली थी वो 6 महीने के बाद मिलेंगी। भाजपा अकोला पश्चिम में हारने वाली थी लेकिन वो अब 6 महीने के बाद हारेंगे, बस उतना ही फर्क हुआ, ज़्यादा कुछ भी नहीं। अब ये इलेक्शन के दौर में आरोप प्रत्यारोप चलते रहते हैं। अब उसमें सच क्या झूठ क्या ये तो आने वाला समय बताएगा। जिन लोगों ने मुझ पर आरोप किया मैंने उनको लीगल नोटिस पहुँचा चुकी है। शायद 24 घंटे में उनको नोटिस मिलेंगे। नोटिस का जब जवाब देंगे, जब उनके समझ में आएगा कि किसी की छवि खराब करना, किसी के भविष्य से खेलना क्या होता है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।